पहलगाम हल्ला, देश हादरला, कोणी धर्माच्या नावावर निष्पाप लोकांचा जीव घेतो. विचारलं जातं हिंदू कोण, मुस्लिम कोण, आणि मग मारलं जातं माणूस. पण याच वेळी जगात असा एक देश आहे जिथे लोक धर्माने मुस्लिम असले तरी त्यांच्या घराघरात रामायण सापडतं. हो, हे खरं आहे. चला तर पाहूया कोणता देश आहे हा. नमस्कार, मी पल्लवी. स्वागत आहे तुमचं इब्लिशच्या या व्हिडिओमध्ये. हा देश म्हणजे इंडोनेशिया. जगातला सर्वात मोठा मुस्लिम लोकसंख्या असलेला देश. 23 कोटींची लोकसंख्या, त्यातील 87% मुस्लिम. पण या देशात रामायण फक्त पुस्तक नाही, ती संस्कृती आहे. इथल्या शाळांमध्ये रामायण शिकवलं जातं. कुटुंबामध्ये रामायण वाचलं जातं. त्यांचं म्हणणं आहे, चांगला माणूस व्हायचा असेल तर रामायण वाचायलाच हवं. बाली, इंडोनेशियामधील हिंदू बहुल बेट, इथं आजही रामायण, नाट्य, उत्सव, मंदिरं सगळं तितकंच आहे. पण खास बाब अशी की इंडोनेशियातील मुस्लिम कुटुंब देखील रामायणातील आदर्श जीवनमूल्य आत्मसात करतात. भारताचं रामायण वाल्मिकी ऋषींचं, इंडोनेशियाचं रामायण काकाविन रामायण, ज्याचे रचनाकार होते कवी योगेश्वर. अर्थात कथा तीच, पण सांगण्याची शैली वेगळी. जेव्हा इंडोनेशियातील लोकांना विचारलं रामायण का वाचतात, तर ते उत्तर देतात, धर्म इस्लाम आहे पण संस्कृती रामायण आहे. धर्माने भिंती उभ्या राहतात, पण संस्कृतीने त्या पलीकडे जाण्याची ताकद असते. भारताला ही गोष्ट समजण्याची, आठवण्याची वेळ आली आहे. कारण शेवटी धर्म काही असो, मानवता हाच खरा धर्म आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये तुमचं मत जरूर सांगा. ही माहिती आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा बातम्या वेळेवर तुम्हाला मिळतील.